त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्यावरती देवाईपेक्षा अतूट प्रेम करणारी महान भगवत भक्त संत शिरोमणी निळोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबरायांचा आहे। या अभंगाद्वारे मालक नमूद करतात मी संतांचा महिमा वर्णन किती करू, किती वर्णन काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार किती वर्णन करू। तो सरल्या जात नाही, तो संपल्या जात नाही। इतका मोठा महिमा जर कोणाचा असेल तर तो संतांचा आहे। देवाची व्याप्ती सांगणारी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या पवित्र भारत देशामध्ये संत महंत यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी अशी खूप लोक आहेत। पण संतांची व्याप्ती सांगत असताना इथं संपली अशी म्हणण्याची ताकद पंढरपुरातल्या मालकात पण नाही। कारण पंढरीतले मालक किती मोठे आहेत असं म्हणण्यापेक्षा पंढरपुरातल्या मालकाला मोठं करणारं कोण आहे तर ती संत आहेत। देवाला देव पण देण्याची ताकद कोणात असेल तर ती संतात आहे। याच्या पलीकडे सांगू सज्जनांना, ही संत जर जन्माला आली नसती तर देव ही व्याख्याच कोणाला माहीत झाली नसती। कोणी ठावी केली हे कुळदेवी केली ठावे संताने। विश्वाच्या मालकाचे प्रचार प्रमुख कोण असतील तर ते संत आहेत। त्यांनी तो महामाल दाखवून दिला। इतकी मोठी संत आहेत महाराज। विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात। देखवी ऐकवी एक नारायण हे सर्व सूत्र ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात। आणि त्याला मोठं करण्याची ताकद ज्यांच्या ते त्यांना संत म्हणतात। विठाला महिमा आहे संतांचा। अवर्णनीय महिमा जर कोणाचा असेल तर तो संतांचा आहे। आपला महिमा वर्णन करत असताना ज्याला विराम येतो तो महिमा माणसांचा, किंवा जो महिमा ऐकत असताना पुढच्याला मळमळ होते तो महिमा माणसांचा, किंवा जो महिमा सांगत असताना महिमा सांगणारा मातीत जातो तो महिमा माणसांचा, आणि जो महिमा सांगत असताना पंढरपुरातला मालक त्याला हृदयाशी लावतो तो महिमा संतांचा। भक्त चरित्राते प्रशंसते आवडती निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसते। आळंदीतल्या मालकांनी सांगावा संतांचं चरित्र वर्णन करणारी माणसं पंढरपुरातल्या मालकाचं अंतःकरण असतात। मग त्यार्थी संत किती मोठे असतील कल्पना करा। काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार मी किती वर्णन करू। हरी भक्त थोर भूमंडळी असं निळोबराय म्हणतात। त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका। कारण संतांची भेट ब्रह्मदेवाला सुद्धा आवडते। कोण ब्रह्मदेव? ब्रह्मदेव एक हाडा मासाचा कुंभार आहे। कुलाड हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडितो रे। हे 3.5 हाताचे उभे गाडगे तयार करायचा कारखाना ज्यांच्याकडे त्यांना विधाता म्हणतात, चतुरानंद म्हणतात, ब्रह्मदेव म्हणतात। किती चतुर आहे ब्रह्मदेव। या भारत देशामध्ये तिरंगा झेंडा कोणाचा 140 कोटी लोकाचा। याच्यातल्या एकाही माणसाच्या अंगठ्याचे ठसे गिरगावच्या बाळूच्या ठशाला जुळत नाहीत। बदल किती गेला संतोष गुरुजी एवढ्या जाग्यात? 140 कोटी लोकांचा बदल इतक्याच जाग्यात करायचा। सापडेल इंजिनियर, सापडेल सायंटिस्ट, सापडेल एखादा ट्रक भर पुस्तकं पाठ करणार हरामखोर, सापडेल एखादा नालायक असा स्वतःला मोठं म्हणून घेणारा भंगिरी आहे। तो फक्त विधाता आहे ब्रह्मदेव। त्याच्या पलीकडे सांगतोय कळेल असं सांगेल, जास्त अडचणीत हात घालीत नाही, विचून निघत असते। किती मोठी टाकी तयार करा, पात्र तयार करा, त्याला छिद्र पाडलं की ज्याला येऊ येते छिद्रेश
पात्राम यरिक्ताति जायते नैवम गिरगावकर लिखितम. 5 लाख लिटर पाणी बसणारं जरी पात्र केलं त्याला छिद्र पाडलं तर रिक्ताम जलास्तियो, म्हणजे ती टाकी रिकामी होती. पण ब्रह्मदेवानं ह्या उभ्या गाडग्याला 9 छिद्र पाडे, 9 छिद्र पाडे ह्या गाडग्याला. आबा याच्यातून मनान पाणी बाहेर येत नाही. सामान्य चातुर्य असं. आणि एवढे चतुर ब्रह्मदेव त्यांना सुद्धा संत आवडतात का? एकदा ब्रह्मदेवाचा पाय घसरला होता. वेदार्थाचा गोवा कन्या विलास, वेदार्थाचा गोवा कन्या विलास वेदे नाही आईशी सांगितले. म्हणून ब्रह्मदेव अपूज्य ठरले होते. ब्रह्मदेव पूज्य पुष्करला ठरले ते द्वापार युगात. काल 26 तारखेला ज्या मालकाचा जन्म झाला आणि मग हे मालक 4 वर्ष 27 दिवस गोकुळात राहिले आणि मग नंतर वृंदावनाच्या ठिकाणी ब्रह्मदेवाने एकदा पाहिलं. 8 वर्ष 27 दिवस, क्षमा असावी 4 वर्ष बोललो, आता कधी कधी लोड येतोय. 8 वर्ष 27 दिवसाच्या नंतर गायी वळायला गेले. 11 वर्ष 53 दिवस राहिले पंढरीतले मालक यशोदेच्या घरी. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवानं पाहिल्यावर दुःख संपलं आणि मग पुष्करला मंदिर झालं. आणि ब्रह्मदेव स्वतः विचार करतात ज्या ज्या स्थळी संतांचा अधिष्ठाने ही संत किती पवित्र, म्हणून त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले. संत विश्वात पूज्य आहेत. अहो संत सात्विक लोकांसाठी पूज्य असतील नवल नाही, संतांना राक्षस सुद्धा नमस्कार करत होते. याच्या पलीकडे सांगू का? राक्षसांचा विश्वास देवावर पण नव्हता पण संतांवर होता. संतांनी सांगितलं की राक्षसातिक प्रवक अगदी प्रमाण मानायचे, म्हणजे एवढा अधिकार संतांचा मोठा. आणि त्या संतांची भेट ब्रह्मदेवाला आवडती. यमधर्म वास पाहे नित्य काळ. वास म्हणजे सानिध्य, सुगंध नाही. वास म्हणजे सानिध्य. यमाला सुद्धा संतांचं सानिध्य आवडतं का? तुमच्या माझ्यासारख्या भंगिऱ्याला नेऊ यम कदरलाय. तुमच्या माझ्यासारख्या मळक्या लोकांना भेटू यम मळून गेलाय. त्याला कोण्याच गंगेत त्याचा अंग धुता येत नाही. पण संतांच्या जवळ गेला की यम निर्मळ होतो. म्हणून यमाला त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका यमधर्म वास पाहे नित्य काळ. यमाला सुद्धा सानिध्य. आणि महत्वाचं सांगू चंद्रकांत बुवा, ज्या वेळेला साधू भेटला म्हणे धन्य वेळ भेटते. यम म्हणतो ती वेळ मी लिहून टाकीन. निळा म्हणे सर्व भाग्य चोजविती रिद्धी सिद्धी येती ओळंगणे. संतांच्या कृपेत एकदा नाहला की सगळं त्याला कर्तळ होऊन जाते. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठ्ठला. काय व्याप्ती सज्जनांनो संतांची. आज ज्या साधूचा समाधी सोहळा आहे ती माझी संत शेना महाराज, अष्टादश संतांपैकी एक. काय नाविन्य संतांच्या बाबतीत. वजन किती आहे लोकांचं सांगू तुम्हाला. अहो 4-2 रुपये ज्याच्याकडे आहेत त्यानं खांद्यावर हात टाकल्यावर बरेच भंगिरी म्हणतेत त्यानं मा खांद्यावर हात टाकला. तुम्हाला माहिती आहे का? ते मला फोन करते 100-200 कोटी याच्या जवळ रुपये आहेत का? त्यानं जर फोन केला ते बायकोला सांगतो तुला माहिती आहे का साहेब मला स्वतः फोन करते. मी फोन केल्यावर गडबडीत सुद्धा उचलिते. त्याची बायको हुशार असती पण ती चांगल्या चिवलेक असल्यामुळं याच्या जास्त नादी लागत नाही. ती मनातली मनात म्हणती भंगिऱ्या 200 400 500 1000 कोटीवाला तुला फोन करतो ना सुंबळ्या, त्याच्या फायद्यासाठी करतो. तो रिकामा नाही तुला फोन करायला. इतका येड्यावानी करू नको. हो आषाढ महिन्यातल्या शिदडासारखा माणसं यायनं खालच्यानं बोलल्यावर इतकी प्रसन्न होते, इतके प्रसन्न इतके प्रसन्न. तुझिया कृपेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. काय व्याप्ती. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अंता मग कोठे ही सगळी सत्ता. तुम्ही आणि मी किती दिवस बसवायचे, कोण्या दिवशी मळ्यात नेऊन ठोकायचे. ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि हा विश्वाचा बाप एका साधूला पाहिल्याबरोबर मान खाली घालीत होता. थोडासा बेस कमी करा, कडक करा आवाज. छान आहे साऊंड सिस्टीम. देवाच्या दर्शनाकरता पंढरीला संत शेना महाराज जायचे. चंद्रभागेचं स्नान आटपलं, नगर प्रदक्षिणा केली, पुंडलिक रायांचं दर्शन घेतलं आणि
दत्त घाटावरून वरी चढत 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 वरे आले. ब्रह्मांडाच्या मालकाच्या कळसाचं दर्शन घेतलं. मंदिराला प्रदक्षिणा घातली. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360 अशी प्रदक्षिणा केली. मंदिराला आतमध्ये प्रवेश केला. जिथे आता संत चोखवरायांची समाधी आहे, संत शिरोमणी नामदेवरायांची पायरीला समाधी आहे, ते महाद्वार ओलांडलं. आतमध्ये प्रवेश केला. डाव्या हाताला भगवान शंकरांचे सुपुत्र आहेत. उजव्या हाताला महाराष्ट्राच्या मातीतील मराठवाड्यातल्या एका वारकऱ्याची समाधी आहे उजव्या हाताला. समोर गेल्याच्या नंतर दिव्य असा मंडप आहे. मग गरुड पार लागला आणि त्या गरुड पाराला प्रणाम केला. आता पार खांदून टाकलाय, आता नाही, काय काय खांदतील लोक, काय मिळच नाही. ते गरुड पार तिथं नमस्कार केला आणि मग गरुडाला नमस्कार करून पुढे आले आणि विश्वाच्या मालकाकडे बघत 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 पुढे चालले. तर पंढरीतल्या मालकांनी या वारकऱ्याला बघितल्याबरोबर मान खाली वाकवली, मान वाकवली. दर्शन घेतलं. आईसाहेबाच्या मंदिरात पोचले. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. आईसाहेबांचं दर्शन घेतलं आणि बाजूला उभे होती काही लोक दर्शन घेत होती. आईसाहेबांनी विचारलं, शेना, काय आवडीनं लेकरू म्हणून हाक मारला असेल आईसाहेबांनी शेना महाराजांना. शेना, शेना महाराजांनी आवाज दिला, जी आईसाहेब, जी जी जी. मालकाचं दर्शन राहिलं की काय? नाही आईसाहेब, घेऊन आलो, दर्शन घेऊन आलो मालकांचं. थांबला तुम्ही शेना, काय काम आहे? आईसाहेब एक बोलायचंय. काय? मला काही लोकांना मी विचारलं, तुम्ही दर्शनाला गेल्यावर भगवंत तुम्हाला कसा दिसतो? तर सगळ्या लोकांनी सांगितलं, आम्ही दर्शनाला गेल्यावर आमच्याकडे पाहतो. डोळे भरून आले. आईसाहेब एक विचारू का? काय शेना, माझं काय पाप असेल की मी देवाच्या दर्शनाला गेल्यावर देव मान वाकवतात, माझ्याकडे बघत नाहीत? माझं काय चुकलं असेल? मी अपराधी आहे का आईसाहेब? का माझ्याकडे प्रभू डोकं वाकवतात, माझ्याकडे बघत नाहीत डोळे भरून? हे वारी चुकवत नाही आईसाहेब, का बघत नाहीत माझ्याकडे? शेना, संध्याकाळी 10 वाजता या, त्यावेळेला देवाची शेजारती होत असते. आबा, आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. त्यावेळेला या. गेले शेना महाराज. आईसाहेबांनी सांगितलं, मालक आपल्या भेटी करता शेना आलाय. भगवंतांनी सांगितलं रुक्मिणी, मला झोप यायली ग, मला झोपायचं, तू बोलतोपर्यंत. शेना महाराजाला बसायला टाकलं. कोण टाकलं सांगू तुम्हाला? जगाच्या मालकीनीनं. 200, 400, 500, 1000, 5000, 4000, 10,000 कोटी रुपयाच्या ज्याच्याकडे त्याच्या बायकोन नाही. तुम्हाला किती श्रीमंतन किती भिकारी करायचे, जिच्या हातात ते तिला लक्ष्मी म्हणतात, तिनं बसायला टाकलं. बसा शेना, बसा. बसले महाराज. काय म्हणत होतात दुपारी? काही नाही म्हणे आईसाहेब, आजही मी आलो, तुम्ही मला बोलवलं पण देवान मला टाळलं, भगवंताला झोप यायली. मला का बरं टाळतात? बसा शेना, विचारते मी. आतमध्ये गेले. भगवंताला झोप नव्हती. आईसाहेबांनी आवाज दिला, स्वामी. उठून बसले. लालबुंद डोळे झालेले होते. शेजेवरच्या उशीवर असा हात टेकल्याबरोबर ती उशी ओली चिंब झालती. आईसाहेबांनी विचारलं, मालक, एरवी तुम्ही शेजारती झाल्यावर कधी शोक केला नाही, रुदन केलं नाही, रडले नाही, आज काय? लक्ष्मी, माझं अंतःकरण आलंय आज. ठीक आहे मालक, तुम्हाला शेना किती आवडतो हे माझ्या लक्षात आलंय मालक, पण शेणाची एक शंका आहे. एकेरी मी बोलत नाही बरं, आईसाहेब बोलतात. शेना महाराजाला एकेरी बोलायची काय बाळ्याची टप्पर आहे? माझी लायकी का त्यांना एकेरी बोलायची? आईसाहेब बोलतात. आईसाहेबांनी विचारलं, मालक, त्या शेणाची शंका आहे हो तुमच्याकडे? काय शंका आहे? तुम्ही सगळ्यांकडं दर्शनाला आल्यावर मोठ्या प्रसन्नपणाने पाहता आणि शेणा तुमच्या दर्शनाकडे आल्याच्या नंतर तुम्ही मान खाली घालता.
शक्यतो बायको पुढे दुःख व्यक्त करणारी माणसं जगात खूप असतील, पण पत्नीचं हृदय धरून रडणारी माणसं कोणी नसतील. लक्ष्मीचं हृदय वळलं आणि रडू लागले. रमा, हे रुक्मिणी, माझ्या सेना दर्शनाला आल्यावर त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहायची हिंमतच नाही ग. एवढं कर्ज त्याचं माझ्या डोक्यावर आहे, त्याचं भक्तीचं. त्या कर्जानं माझी मान वाकली. ब्रह्मांडात आईसाहेब बाहेर आल्याने सांगितलं, सेना दुःख व्यक्त करू नकोस रे बाळा. बाळा, तुझ्याकडे बघत नाही, तुला भेटत नाही, याचा अर्थ तू आवडत नाहीस असं नाही रे सेना. फक्त तुझ्या डोळ्यात डोळे घालून पाहायची हिंमत नाही. आपण जर कोणाची पैसे उसने आणली, त्याची टाइमला जर नाही दिले आणि तो समोरून आला तर माणूस आबा रस्ता सोडून बाजूला जाते. आपल्याला मागेल का तो पैसे? आणि आपल्याकडे देण्यासाठी त्याच्या नाही. कर्जदार व्यक्ती जर देणारा समोरून आला, आपल्याला पैसे देणारा, तर कर्जदार त्याच्या पुढून जात नाही. सेना, ती अवस्था माझ्या मालकाची झालेली रे. ती माझ्या आज माझ्या सेना महाराजांचा समाधी सोहळा आहे आजच्या द्वादशीच्या दिवशी. श्रावणी श्रावण वद्य द्वादशी रे, श्रावण वद्य द्वादशी सेना समाप्त ते दिवशी. देवशैनी एकादशी आषाढीची वारी झाल्याच्या नंतर सावताबाबांचा समाधी सोहळा, संत शिरोमणी नामदेवांचा समाधी सोहळा आणि आज द्वादशीच्या दिवशी माझ्या सेना महाराजांचा समाधी सोहळा. राजे हो, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले सेना महाराज भक्तीच्या कर्जानं जगाच्या बापाला मान वाकवायला लावित होते. हा संतांचा महिमा आहे, म्हणून मालक पहिल्याकडे ताकद आहे महाराज संतांची. रामेश्वर शास्त्री नावाची प्रचंड विद्वान एक व्यक्ती होऊन गेली. प्रचंड, ज्यांना शास्त्री म्हणावं, म्हणजे 450 वर्षापूर्वींचे शास्त्री रामेश्वर शास्त्री. माझ्या जन्माच्या अगोदर महाराष्ट्रात 3 शास्त्री आले. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर, काशी विद्यापीठातले पहिले 3 शास्त्री माझ्या जन्माच्या काळात किंवा त्याच्या अलीकडे पलीकडे. पण हे 450 वर्षापूर्वीचे शास्त्री प्रचंड विद्वान. रामेश्वर शास्त्री एखाद्या वेळेस गंगेच्या पात्रात संध्या करण्याकरता गेले आणि गंगेचं पाणी एखाद्या वेळेस वाढलं आणि खळखळ करत असेल उताराला, तर त्या उताराच्या आवाजानं त्यांना त्रास व्हायचा. तितक्या वेळात तापो जलद भयो स्थिता मंत्रोच्चारस्तते वचम स्थिरयाम गंगोदकम. पाणी शांत व्हायचं महाराज. काय मंत्रोच्चार असेल, शक्ती काय असेल, प्रचंड विद्वान. पण काय होतं माहितीये का, वारकरी संप्रदायाचा दंडके मृदंग क्षेत्रात टोकाचा विद्वान व्हावा, गायन क्षेत्रातला टोकाचा विद्वान व्हावा, कीर्तन क्षेत्रामध्ये लोकांना आनंद देणारा टोकाचा विद्वान व्हावा, पण त्याला अहंकाराचं गंडल नसावा. त्याला अहंकाराचं गंडल असलं की ते कोण्या दिवशी फुटन, आणि गंडल फुटलं की ज्याची त्याला बी मळमळ होतं, पाहिल्या शेजाऱ्याला बी मळमळ होतं. देहूतल्या बालकांनी सांगावं, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय गर्व अभिमान. हे ताठा असला की ते कवा मोडल काय सांगता येत नाही. रामेश्वर शास्त्री प्रचंड विद्वान आहे, पण थोडासा गर्व आलता त्यांना. मी नाही सांगत, इतिहास सांगते. अहो, बुटकं भर पाणीच्या याच्याकडे ते म्हणतात मी कोणाला आंघोळ घालू, तू थुत्तर धुतलं नाही, तोंड धुतलं नाही तू काय दुसऱ्याला बुटकं भर पाण्यानं आंघोळ घालतो, अशा भंगिरायचा उता आलाय. तर रामेश्वर शास्त्री म्हणजे प्रचंड विद्वान होते, प्रचंड. यांना थोडासा आला असेल काय नवले, पण त्यांच्या त्या विद्वत्तेच्या अभिमानानं मुळे एक त्यांनी चूक केली.
एका विशिष्ट प्रकारच्या धर्माच्या उपासकाच्या तीर्थात उडी आणली. एक विशिष्ट प्रकारचा धर्म, त्या धर्माचा तो उपासक आहे, मुस्लिम धर्माचा उपासक. त्या उपासकाचं नाव आहे अनगडशाह नावाचा फकीर. फकीर आहे तो फकीर. त्याला हिरव्या रंगाची डोक्याला कपडा बांधलेला आहे, हिरव्या रंगाचा सदरा आहे, हिरव्याच रंगाची लुंगी आहे, हातामध्ये मोराच्या पंखाची पेंढी आहे, भिक्षेसाठी ताराच्या झाडाचं कटोर आहे आणि एक चिमटा आहे. फकीर यती योगी जपी तपी सिद्ध चिमटा वापरीत असतात. ते लोखंडी चिमटा संन्याशाकडं नाथपंथांकडं सापडतो, तुम्हाला कधी कधी बघायला भेटतो. असा चिमटा होता. असा एक तो इस्लाम धर्माचा उपासक अनगडशाह फकीर. आणि त्याचं ते स्नान करण्याचं तीर्थ होतं, बारं होती, एक विहीर होती. तिला उतरण्यासाठी मध्ये पायऱ्या होत्या त्या विहिरीला, चंद्रकांत बुवा. आणि तिला रहाट सुद्धा होता. रहाट म्हणजे आता आपण पाणी काढण्यासाठी लोहड, बकीट, पवरा एकच याचा वापर करतो. आता विहिरीला आपण एक लोखंडी लावतो, आडवा गज, त्याला चाक लावतो, चाकावरनं पाणी काढतो. पूर्वीच्या काळात त्याला रहाट म्हणायचे. रहाटाला मडके बांधलेले असायचे, मडके. तो रहाट असा फिरीला की भरलेली गाडगे वर हे यायची आणि रिकामी झालेली गाडगे पुन्हा भरायला जायची. तसंच पाणी काढायचं साधन मोठ सुद्धा होती. जिंच्या पॅन्टीवाल्यांना नाही पाहिली ती, फक्त जुन्या लोकांना मोठा माहीत असतील. आता तर तुम्हाला मोठीचा संबंधच नाही, तुम्ही खालीन तुमच्या डोक्यावर पाणी आहे त्याच्यामुळे तुम्हाला, कारण रस्त्याने येता इतकं पाणी की जमिनीचा वास यायला, इतकं पाणी. तुम्हाला मोठीचं काय, तुम्हाला हे मोठी सांगणं म्हणजे लोक म्हणतील गिरगावच्या बाळ्याच्या गोळ्या संपल्या, त्याने हेदळायची काय गरज होती. तुम्ही एवढी मोठी माणसं आहेत. हे आमच्या तिकडे डोंगराळ भागात असते. तुमचा मोठा वाडा पोकळवा सणवारा जाई बसा बसा. आमचं काय पिकल बडी तर कडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पडली. आमचा असा साधा कारभार. चला असू द्या तुम्ही मोठे, तुमच्या पोरायला आमच्याकडच्या पोरी देऊ. किल्ले आमच्यात पोरीच्या हातात येते ना, काय ताणे. एरी बेजारीत लोक चांगले चांगले बायडाटे टाकू कोणी भूत पाहिजे त्या बायडाटायला. विठाला विठाला. आणि त्या अनगडशाह फकीराच्या त्याचं आपल्याकडे तीर्थ म्हणतात म्हणून आपणही तीर्थ म्हणायचं. त्याच्यात उडी टाकली. उन्हाळ्याचे दिवस, चंद्रकांत बुवा, संतोषभाऊ उन्हाळ्याचे दिवस होते. उडी टाकली आणि रामेश्वर शास्त्रीला पोहणं येत होतं, पोहता येत होतं. आपण बुडून मरू किंवा बुडून मरू नये याच्याकरता पोहणं शिकावं असं म्हणत नाही. शरीराच्या व्यायामासाठी पोहणं असणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्या इंद्रियाचा व्यायाम होतो, त्याचं नाव पोहणं आहे. हो, चालणं हा व्यायाम आहे. रोड जाम करणं, इकून नाक दाबणं, इकून हवा काढणं, इकून थोतर फिरणं, हे पाय मानात टाकणं, इकडचा पाय गळ्यात टाकणं, हे अंगठा कानाला लावणं, इकडचा पाठीला लावणं, अंगावरून ऊसाचं ट्रॅक्टर जाणं, हे नाटकं कशाला करायची प्रदर्शन. शेतकरी माणसं आहेत आपण. मस्त दुपारी एक पोहायचं, मस्त एक चक्कर आणायची. सगळे व्यायाम केल्याची ताकद त्याच्यात. यायला पाहिजे पोहणं, येत जावा. रामेश्वर शास्त्रींना पोहता येत होतं. अत्यंत प्रचंड विद्वान व्यक्ती, खूप विद्वत्ता. रामेश्वर शास्त्रीची संस्कृत म्हणजे फार अस्खलित विद्वत्ता होती. आपल्याकडे संस्कृत किती. मला रविवारी मी एक जणाची तर टीव्ही असं बसलो, लवकर गेलो आणि बातम्या चालू होत्या, संस्कृत बातम्या. तर त्याच्यावर मस्त एक जण संस्कृत बोलत होता. ढगाळ वातावरणच याची पर्जन्य ताला ती भवेता ठोकर ठोकर गारगुंडम पडंच. अरे वा म्हणलं, काय संस्कृत याची. वा वा वा. काष्टम कोरित भुंगा भुस्कटम पडत भुई, असा श्रेष्ठ कवी तर लंगड्या सुकुबाईचा जावाई. काय ती संस्कृत. ते दुग्धम पिपासू मार्जारम येत मार्जारम पिपासू तो मग बोक्या. तो काय बोक्या आहेस का सोबळ्या. काय काय असली संस्कृत नाही. वेदायती अनभूषित कलत्रय भय सांख्यायती मुच्यन्ते कलयनि विपवति सकल तिजाया वेदं भूषित तिजायन्ते प्रसन्न परिभय सकल चंददंडयनि मुंडधरा पाशुपतं यति आरुढ भयो शंख भयो यनि जायन्ते दंडमुंड भय सकल सुदान दंडमुंड भय सकल सुदान चंद पराभय विन्मखयो चंद पराभय. घोर अशी सुप्त म्हणणारी रामेश्वर शास्त्री. पाशुपतं भय सकल स्थितो दंभ भयायनि जायन्ते त्रिशूल भयो यति आयुध सयानां तांडव भययन छंद सुदे. घोर संस्कृत. त्या रामेश्वर शास्त्रीनं फार दिशी उडी टाकली. आतमध्ये बसलेला अनगडशाह फकीर 2-4 सोबत होते. तसा विरक्त फकीर होता तो. देखो भला, देखो देखो. आवाज कशाचा आलाय. आता मला हिंदी येत नाही ना. माई हिंदी इधर से गाडी आई उधर से गाडी आई, गाडी चली गई मैं खाली राहिला. आपल्याला काय. आणि तुम्ही कॅमेरावाले खाली बसा, तुम्ही मागच्या शापान जळून जाता. तुम्ही बसा, फिरिता येतोय प्रमाण सुरू झाल्यावर फिरी जा. बसा खाली बसा.
अरे ते कशाला आलेत रे? यायला पैसे मला पैसे त्याला काय पाव द्या ना त्याला गिरगावचा बाळा विठाला विठाला महाराष्ट्रात मी एकटा तर भोळा यायला लावू देतो नाही तर लावू देणार बरेच महाराज मला काय वाटत नाही आपलं भोळे पण येतो ओरख लावू देऊ ज्या दिवशी भोळे पण संपन त्या दिवशी आपणही बंद करू विठाला विठाला देखो मला देखो बघा रे मागचे किती खुश झाले आता बघा आहे का नाही आबा खोटं बोलतो का आता ते कसे तुम्ही कॅमेरावाले असल्यामुळे काहीच म्हणीने गेले ते बिचारे देखो मला पाहिलं तर सांगितलं सरकार मालिक बोले रामेश्वर शास्त्री हिंदू के महाराज बोले बड़े संस्कृत पंडित है अकरात हिंदी येते तैर रहे म्हणजे पोहायले ठीक आहे पण ते फकीर काही इकडे आलं नाही कारण ते फकीरले महिमेतलं फकीर होतं ते फकीर काय असं इकडे तिकडे कोणाची ते पिठणगीट मागणारं फकीर नव्हतं ना ते अधिकारी फकीर होतं ते काय असं त्या इस्त्या हे टाकून हे ते असं फकीर होतं का ते फकीरच कळलं तुम्हाला फकीर किती मोठा होता रामेश्वर शास्त्री दुपारचं कडकडतं ऊन आहे ते तीर्थ अत्यंत निर्मळ आहे पाणी घोड आहे चंद्रकांत बुवा आणि पाहू लागले रामेश्वर शास्त्री आतून आवाज दिला रामेश्वर तैरते राही ना हे रामेश्वर तैरते राही ना संतोष बुवा आतून आवाज दिला पोहत राह रामेश्वर पोहत राह रामेश्वर शास्त्रीनं आवाज ऐकला त्याच्या लक्षात आलं आपल्याला भेलगडे बापू भेलय पोहा म्हणाले पण पोहन किती वेळ माणूस काय त्यांचा महिमा सांगतोय किती वेळ पोहन आवा कंटाळा आल्यावर रामेश्वर शास्त्री विहिरीला पायऱ्या होत्या 12 पायऱ्या होत्या ना पहिले त्या विहिरीला पायऱ्या पाणी पोहणं बंद करून पायऱ्यावर आले आणि अंगावरचं पाणी निथळलं की रामेश्वर शास्त्रीच्या अंगावर हिस्तू टाकल्या इतकंच धावू लागला ठाण 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 थंडी शिवडी पाण्यात उडी टाकली की थंडन बाहेर आला की हिस्तूच वाक्य कळालं रामेश्वर तैरते राही ना म्हणजे बाहेर येऊच नको येऊच नको मग आता इतकलं जे आहे ना पाठ केलं का त्याच्या संग आसनं टाकायला माणसं हे आमचे गुरु आहेत वा वा त्याला एखाद्या नदीत टाकावून तुला एखाद्या तळ्यात टाकावं सुंभळ्या गुरु प्रमाणाची बुलंद तोफ आहे मग आता रामेश्वर शास्त्रीला किती शिष्य असतील संतोष भाऊ ते काय सामान्य व्यक्ती होती का सोंभाळलेले काय काय माणसं संग माणसं हे आमचे लय मोठे हो हो आणि तू काऊन गांजावडी तू म्हण नालायक काय काय यायनं सगळा परमार्थाचा बट्ट्याबोळ करून टाकला यम यायला किती हानीन देव जाणी बापा इंचभर जागा ठाचा नाही भंगीरायला लाल करायची आले होता गुरुदेव 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 आतून म्हणले आता गुरुदेव मरत रे वाचत नाही गुरुदेव वर येतच नाही वर येत नाही म्हणल्यावर काही काही ना मधात नाही गेले पण वरून सोला सोडू लागले आतून गुरुजींना आवाज द्याला मूर्खांनो मला काही वरे येत नाही का पण वरे आल्यावर शरीर जळायलंय झालं काय ते फकीर म्हणले पोहत राय फकीर म्हणले पोहत राय तिकून त्या फकीराच्या सानिध्यात आश्रम झाडणारा आला आणि ते म्हणला मैंने बोला था आपको छुपीच गोती मारे बोले तुमने काय के वाजते उडी टाकली यारीन हिंदीतच हशीत पाहिजे तुम्हाला एक सांगू का वरण जास्त मिरचू जास्त गाळ शिजलं न खा वाटत नाही जरा आरडकच पाहिजे तशी हिंदी बी जरा आरडकचीच पाहिजे जरा बरी लागते गाबुळी विठाला विठाला आमचा मित्र हैदराबादला शिकायला त्यावेळेला मी 7वी शिकलो आणि ते जरासं पुढे शिकलं त्याला नोकरी लागली 72,000 पगार पण ते गावाकडे आलं की मला काही हिंदीत बोलायचं काही इंग्रजीत गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग गुड नाईट असं बोलायचं ते एकदा शिवला गेलो तर महाराज तेरे को उसका रस होना म्हणलं उसका रस म्हणलं उसका म्हणजे किसका अरे इथं हे उसका रस म्हणलं त्याला गन्ना म्हणते सुंबळ्या उसका नाही उसका रस पेत असते तो रे त्याला वाटलं मी लय शिकलो म्हणजे लय शहाणा झाला का रे तू यासारखे 100-200 मी अवताल चुपितो येडेवानी करू नकोस तुला 72,000 पगार आहे आणि तू 71 पे तू 1,000 काढता येत नाही म्हणतो तू खात्यावरून तू इतकं अशीच लय उतू आले हो इतका येडगळ मित्र नाही मा तुम्हाला राग येऊन मायाव घेतलंय पण हे तुमच्या मित्राचं सांगायला हे ध्यानात ठेवा विठाला विठाला मैंने बोला था बोले आपको
आपको, अब क्या करना पड़ेगा बोले। हमारे गुरुजी का स्तवन करो बोले। आता रामेश्वर शास्त्री तो हिंदुत्ववादी माणूस, वैदिक संस्कृतीतला, सनातन संस्कृतीतले, भागवत संप्रदायाचे, वारकरी संप्रदायातले अधिकारी, ते कसे म्हणतील काही, पण नाईलाज झाला महाराज, काय करावं, 10 झाला शिराचा, 10 झाला 10। रामेश्वर शास्त्रीच्या सानिध्यात एक त्यांचा सेवक होता, तो असा सेवक होता, रामेश्वर शास्त्रींकडे प्रचंड विद्वत्ता घेतली स्वर्गीचे अमर इच्छिता देवा भक्तलोकी व्हावा जन्माभा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ किती वैकुंठीचे जन सदा इच्छिता ती करी थे ते हरीचे दास ये धर्म वाट पाय निरंतर जोडुनिया कर तिष्ठ तसे तुका म्हणे पावा वया पैल पार नाम मंत्र सार भाविकासी नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ किती पांडुरंगा स्वर्गीचे अमर इच्छिता देवा भक्तलोकी व्हावा जन्माभा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ किती प्रस्तुत कीर्तन रूपी शरीरकर्ता घातलेला अभंग देहूची सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनी श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे। तुम्हा सर्वांचे सुपरिचित कार्यक्रम म्हटलं की पांढऱ्या विषयाला आकडे तुकारामजी मारुतरावजी शिंदे संभाजीनगरपेक्षा आमचे संबंध चाकरवाडीला गेली 25 वर्षे माझं कार्याचं कीर्तन मावळीच्या बाबाचं गाव तिकडे सौंदाणा तालुका केज जिल्हा बीड त्यांचे बंधू रामदासजी पत्नी कालिंदाताई दोन्ही मुलं संतोषराव कैलास सुमा अश्विनी पूजा काय असं
3 बहिणी आहे, अनुसया, लोचना, त्रय, सत्यना. 3 पुतण्या आहे, रजनी, मयुरी, ज्ञानेश्वरी. जावाई खंडेराव, दादाराव, एक मदत काय नागपूर वरचा स्नेहधन, हरिओम, श्रावणी, कार्तिक, 2-3 राहिले. शिवांशी आहे, मनस्वी आहे, शंभू आहे. जमला. या सर्व परिवाराच्या वतीने संतोष महाराज साबळे यांच्या माध्यमातून मला मिळालेल्या निमंत्रण आणि म्हणून तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य महाराज, दोन्ही भाषा चोपदार महाराज, सर्व गायनाचार्य, टाळकरी, छोटे छोटे साधक, मिनेकरी, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, पूजनीय चावऱ्यांना ठरल्याप्रमाणे हजर आहे. गायकवाडजी तरी जोडीदार नाहीच. ठीक आहे. उपस्थित आई बहिणी, वडीलधारे मंडळी, पुढे बसलेली सर्व महाराज मंडळी, या सर्वांच्या एकूपानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठ्ठल. बाबाकडे पाहिल्यानंतर 75 वाटत नाही बरं का बाबा. कारण प्रत्येक वयाची मर्यादा संत नामदेवाने. कोणत्या वयात माणूस कसा असतो हा अभंगच आहे स्पेशल. त्याची सुरुवात आहे बाळपणी वर्षे 12. घरी गेल्यावर वाचायचं, पण गाथा नामदेवाचा, तुकोबाराच्या काढायला मला कोण करा त्याच्यात नाही. त्याच्यामध्ये 60 वर्षाच्या वयातल्या व्यक्तीचं वर्णन करताना वर्ष भरली यासाठी तुझ्या हाती येईल काठी चावमेना भाकर रोटीना खडवटी लागली अन्ना. 60 वर्षाच्या वयाचं वर्णन केलं नामदेवरायाने. 60 वर्षाचा माणूस झाला म्हणजे त्याच्या हाती काठी. वर्षभर यासाठी तुझ्या हाती येईल काठी. बाबाच्या हाती काठी नाही, ही चोपदारची काठी आहे 2 तासात. त्यांच्या हाती काठी का आली नाही अजून? त्यांचीच काठी चांगली असल्यामुळे. तुझ्या हाती काठी
पुढचं वर्णन आहे. 6 वेळेला भाकर रोटी ना खडवटी लागले. 60 वर्षाच्या वयात दात पडतात, मग नाकाची ना हडवटीची भेट होते. 6 वेळेला भाकर रोटी ना खडवटी लागले. बापाची दात नाही पडले ना. 75 मध्ये दात आहे, का नाही पडली गायकवाडची? त्यांनी कोणावर दात धरला नाही, उलट दात दिली म्हणून दात टिकले.